नमस्कार मित्रांनो, हिअर टू मराठी ऑडिओ बुक विथ वीणा मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशाच 15 स्ट्रॅटेजीबद्दल सांगणार आहोत, जे यशस्वी लोक स्वतःसाठी उपयोग करतात, जे तुमची उत्पादकता पुढील स्तरावर वाढवेल, तणाव पण कमी होईल आणि तुमचं आरोग्य तुमचे जीवन संतुलित ठेवेल. आजच्या ह्या विनाशाने भरलेल्या जगात वेळेचे व्यवस्थापन करणे फार महत्त्वाचे आहे. आजच्या जगात तुमचा संपूर्ण दिवस मोबाईलचं नोटिफिकेशन चेक करण्यातच निघून जातो आणि ह्या नोटिफिकेशन्समुळे तुमचा मूल्यवान वेळही वाया जातो. वेळ अशी गोष्ट आहे जी तुम्हाला हवी असूनही परत मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ते आजच आणि आत्ताच करायचं आहे. तुमच्याकडं पूर्ण दिवसात 1440 मिनिटं आहेत. तुम्हाला तो वेळ कसा उपयोग करायचा आहे ते खूप महत्त्वाचे आहे. केविन क्रूज यांनी वेगवेगळ्या यशस्वी लोकांवर रिसर्च केले आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, म्हणजे मुलाखत घेतली. त्यांच्यात मार्क क्युबन, रिचर्ड ब्रान्सन आणि जॅक डॉर्से हे सर्व पण होते. तुम्ही कधी विचार केला आहे का, जर माझ्याकडं अजून टाईम असता किंवा अजून वेळ असती तर मी आरोग्य, कुटुंब आणि वैयक्तिक उद्दिष्टांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकलो असतो. केल्विन क्रूज यांनी 7 बिलियनर्स म्हणजे 7 अब्जाधीश, 13 ऑलिम्पिक ॲथलीट्स आणि 29 उत्कृष्ट काम करणारे विद्यार्थी आणि 234 उद्योजकांचे इंटरव्ह्यू घेतले. या सर्व लोकांनी यश मिळवण्यासाठी कोणकोणत्या रणनीतीचा अवलंब केला ते केविन क्रूजनी ह्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे. चला तर आजच्या बुक समरीला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे 15 सिक्रेट्स सक्सेसफुल पीपल नो अबाउट टाईम मॅनेजमेंट बाय केविन क्रूज. आपण ह्या पुस्तकामध्ये 15 सिक्रेट्स म्हणजे 15 अशी रहस्य जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सक्सेस होण्यात मदत होती. तर चला स्टार्ट करूया. तर पहिला आहे, टाईम इज युअर मोस्ट व्हॅल्युएबल ॲसेट्स. वेळ ही आपल्यासाठी सर्वात मौल्यवान संपत्ती आहे, कारण की प्रत्येकाला माहीत आहे की एकदा वेळ निघून गेली की ती परत येत नाही. उदाहरणार्थ, कर्मचाऱ्याने दोघांपैकी एक काम निवडायचं आहे. एक तर रोजच्यासारखी ईमेलवर उत्तर देणे, नाहीतर किंवा उच्च प्राधान्याने कार्य करणे, ज्याचा थेट परिणाम कंपनीवर होतो. हे लक्षात घेऊन की वेळ मर्यादित आहे, ते उच्च प्राधान्याच्या कामासाठी अधिक वेळ देण्याची निवडतात, कारण की कंपनीचे दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे आवश्यक आहे. जरीही ते 2 कामं अर्जंट असली तरीही हा निर्णय घेणे योग्य आहे. तसेच वैयक्तिक आयुष्यात कोणत्याही व्यक्तीकडे सोशल मीडिया स्क्रोल करणे आणि पुस्तक वाचणे ह्या दोघांमध्ये ऑप्शन असेल, म्हणजे पर्याय असेल, तर ते वेळेचा मोल समजून तो वेळ पुस्तक वाचण्यामध्ये घालवला तर ते नक्कीच काहीतरी मौल्यवान शिकतील, जेणेकरून त्यांना आनंदही मिळतो आणि त्यांचे आयुष्यही सुधारते. दोन्ही परिस्थितींमध्ये पहिलं सिक्रेट आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की वेळ खूप महत्त्वाचा आहे, तो वाया घालवू नका. नेहमी महत्त्वाच्या कामासाठी तुमचा वेळ वापरा. सिक्रेट नंबर 2, मास्टर द 168 आवर वीक.
हे सिक्रेट आपल्याला शिकवतं की आपल्याकडे जर काम जास्त आहे तर तुम्ही त्यावेळी एका दिवसाच्या कामानुसार नाही तर संपूर्ण आठवड्याच्या कामानुसार तो प्रत्येक वेळ वेगवेगळ्या कामासाठी वाटप करू शकता. कल्पना करा की एक विद्यार्थी शिक्षण, पार्ट टाइम वर्क, सोशल ॲक्टिव्हिटी आणि पर्सनल हॉबीज मध्ये संतुलन करत आहे. फक्त रोजच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तो संपूर्ण आठवड्यावर लक्ष केंद्रित करण्याचा दृष्टिकोन स्वीकार करू शकतो. तो विद्यार्थी सोमवारी त्याचे शाळेचे काम करू शकतो आणि बुधवार गुरुवार तो त्याच्या मित्रांना भेटायला टाइम काढू शकतो. स्वतःची काळजी आणि विश्रांतीची गरज ओळखून तो संपूर्ण आठवड्यात व्यायाम आणि ध्यानासाठी दररोज सकाळी 1 तास निश्चित करू शकतो. तो वीकेंडला पर्सनल हॉबींसाठी टाइम काढू शकतो, जेणेकरून त्याचे 2168 तासांचा उपयोग पूर्णपणे होऊ शकेल. आठवडाभर विचार करून या दृष्टिकोनाने विद्यार्थी आपल्या कमिटमेंट आणि ॲक्टिव्हिटीसाठी एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी वेळ काढू शकतो. सिक्रेट नंबर 3 आहे नो वे युअर टाइम गोज. तिसरं सिक्रेट आपल्याला हे सांगायला मागत आहे की आपल्याला शोधावा लागेल की आपला टाइम नक्की जातोय कुठे किंवा कुठे वेस्ट होत आहे. समजा की एका कर्मचारीला एखादा प्रोजेक्ट मिळाला आहे. तो हा प्रोजेक्ट कार्यक्षमतेने करू शकत नाही कारण की तो पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे वेळच नाही. नंतर तो विचार करतो की मी आठवडाभराचा टाइम ट्रॅक करतो जेणेकरून मला समजेल की माझा वेळ कुठे वाया जातोय. पूर्ण आठवड्यात तो सगळ्या मीटिंग्स, सगळ्या मेल्सचे रिप्लाय, सोशल मीडिया, प्रोजेक्ट, वर्क, ब्रेक सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून त्या सर्व गोष्टी रेकॉर्ड करून ठेवत आहे. आणि आठवड्याच्या शेवटी तो त्याच्या वेळेचे विश्लेषण करतो आणि त्याला समजतं की त्याचा दिवसाचा एक महत्त्वाचा भाग अर्जंट नसलेल्या मीटिंग किंवा सोशल मीडियावर वेळ गेलेला आहे. त्याला असे वाटते की ह्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे क्रियाकलाप त्याच्या प्रायमरी गोल्स म्हणजे प्राथमिक उद्दिष्टानुसार नाही आहे किंवा त्याचा त्याच्या उत्पादकतेत मोठा हातभार लागत नाही. ह्या माहितीचा वापर करून तो बदलाव घडवून आणतो. तो जेव्हा शक्य असेल तेव्हा अनावश्यक मीटिंग्समध्ये उपस्थित राहणे टाळतो किंवा जे मीटिंग्स व्हॅल्युएबल नाही आहे त्यांना रिजेक्ट करतो आणि कामाच्या दरम्यान तो सोशल मीडियावरचा वेळ पण मर्यादित ठेवतो. ब्रेक पडल्यावर तो याच्यासाठी स्पेशल टाइम काढतो. त्याने त्याच्या वेळेचा ट्रॅक लावून हे सगळं शोधले की त्याचा टाइम कुठे वेस्ट होतोय आणि गरजेनुसार प्रत्येक गोष्टीसाठी त्याने वेळ काढला. अशा रीतीने त्याने व्यवस्थितपणे आपला वेळ सांभाळला. सिक्रेट नंबर 4 आहे फोकस ऑन युअर मोस्ट इम्पॉर्टंट टास्क. हे सिक्रेट आपल्याला सांगते की आपण फक्त सर्वात महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. खरं तर आपल्याला दिवसभरात करायला अनेक गोष्टी असतात, पण तुम्हाला तुमचा वेळ त्याच कामाला द्यायचा आहे जे खूप महत्त्वाचं आहे. समजा एखादा उद्योजक त्याचे प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे. त्यात त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल आणि त्याला खूप काम पण करावे लागतील जसं की डेव्हलपिंग द प्रॉडक्ट, मार्केटिंग, मॅनेजिंग फायनान्सिस अँड नेटवर्किंग. तो आपले काम प्राधान्यक्रमानुसार ठरवू शकतो. उदाहरणार्थ त्याला माहीत आहे की प्रोटोटाइप तयार करण्यासाठी माझ्याकडे खूप कमी वेळ आहे, त्यामुळे तो इतर काम थांबवू शकतो. पहिला प्रोटोटाइप बनवण्यात अधिक वेळ देऊ शकतो.
इतर कामांना कमी वेळ दिला तरी चालेल, जसं की मार्केटिंग आणि नेटवर्किंग. कारण की तुमचे उत्पादनच चांगले नसेल तर मार्केटिंग आणि नेटवर्किंग तितकेसे फायदेशीर ठरणार नाही. त्यामुळे तुमच्या कामाला प्राधान्य देत असताना अशा गोष्टीबद्दल जाणून घ्या ज्या उद्योजक पण त्यांचा इम्पॉर्टंट टाईम आणि जे प्रायोरिटी असतात त्या वेळेनुसार सेट करू शकतात आणि त्यांचा वेळही प्रभावीपणे वापरू शकतात आणि त्यांचे ध्येय देखील साध्य करू शकतात आणि व्यवसायात यश देखील मिळवू शकते. सिक्रेट नंबर 5, सेट स्पेसिफिक गोल्स. स्पेसिफिक गोल्स म्हणजे येथे तुमचे ध्येय विशिष्ट असावे. मी तुम्हाला उदाहरण देऊन समजावून सांगितले तर, समजा तुमच्या जीवनाचे ध्येय आहे की मला एक महान माणूस व्हायचा आहे. आता हे ध्येय तुमचे विशिष्ट नाही. तुम्हाला माहीत आहे की मला मोठे व्हायचे आहे, पण कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या उद्योगात हे माहीत नाही, किंवा तुम्हाला कोणत्या व्यवसायात मोठे व्हायचं आहे. हे सर्व आपल्याला निर्दिष्ट करावा लागेल. चला आपण एक आणखी उदाहरणाने समजून घेऊ. समजा एखाद्या व्यावसायिक व्यक्तीला त्याच्या करिअरमध्ये प्रगती हवी आहे. त्याचं ध्येय आहे की मला माझ्या करिअरमध्ये प्रगती करायची आहे. तर हे त्याचं विशिष्ट ध्येय नाही आहे. विशिष्ट ध्येय त्याचं हे असेल की मला येत्या 2 वर्षात मला ह्या कंपनीत व्यवस्थापकीय भूमिकेपर्यंत पोहोचायचे आहे. आता हे त्याचं विशिष्ट ध्येय आहे आणि त्या व्यक्तीला काय हवे आहे हे देखील आपण स्पष्टपणे समजू शकतो. आता त्याच्याकडे एक स्पेसिफिक ध्येय आहे, म्हणून तो त्याचे ध्येय लहान स्टेप्समध्ये विभाजित करेल आणि मग ह्या भूमिकेसाठी कोणती कौशल्य आणि अनुभव आवश्यक आहे ते शोधेल. त्यानुसार ते मिळवण्यासाठी योग्य नियोजन करू शकतो. त्याला त्याच्यात अजून काही शिक्षण हवे असतील तर ते करू शकतो, किंवा मार्गदर्शन हवे असेल तर ते करू शकतो. आता जरा विचार करा की आपण ध्येय निर्दिष्ट करून ते किती सोपे केले. विचार करा की जर व्यावसायिकाचे उद्दिष्ट क्लिअरच नसेल तर त्याला कधी हे समजलंच नसतं की त्याला पुढे काय करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की ध्येयाला स्पष्ट करून आपण त्याच्याकडे जाण्याचा मार्ग शोधू शकतो. सिक्रेट नंबर 6, फोकस ऑन बीइंग प्रोडक्टिव्ह नॉट बिझी. तुम्हाला उत्पादक होण्यावर लक्ष केंद्रित करावा लागेल, व्यस्त होण्यात नाही. दोघांमध्ये खूप फरक आहे. उदाहरणाने समजून घेऊ. 2 लोक आहेत, पर्सन ए, पर्सन बी. पर्सन ए जे आहे ते सर्व काम एक संघ करत आहे. वेगवेगळ्या मीटिंग्सला पण तो अटेंड करत आहे. नॉनस्टॉप ईमेल्सचे रिप्लाय पण करत आहे आणि एकाच वेळी अनेक काम करत आहे. आणि दुसरा व्यक्ती पर्सन बी जे आहे त्याने सर्व कामाचे विश्लेषण करून त्याचं सर्वात महत्त्वाचं आणि प्रभावी काम निवडलं करण्यासाठी. आता जे पर्सन ए आहे त्याला पूर्ण वेळ मानसिक त्रास होत राहील, कारण की तो खूप सारे काम एक संघच करत आहे आणि ते काम पण करतोय जे महत्त्वाचे नाही आहे. आणि जे दुसरा व्यक्ती आहे पर्सन बी, तो एका टायमाला एकच काम करत आहे आणि ते महत्त्वाचं काम करत आहे. तर ह्या दोघांमध्ये पर्सन बी जास्त प्रोडक्टिव्ह आहे आणि उच्च दर्जाचे काम पण करत आहे. जर तुमच्याकडे काम जास्त आहे तर तुम्हाला तेच काम करायचं आहे जे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पण पर्सन ए सारखं व्यस्त राहायला लागले तर तुम्ही पर्सन बी पासून मागं राहाल आणि पर्सन बी सारखा आयुष्याचा आनंद पण घेऊ शकणार नाही. कारण का पर्सन बी एक टायमाला एकच काम करत आहे तर त्याला कमी समस्या होईल, पण समस्या तर
पर्सन एला होईल, कारण की तो एका वेळी अनेक काम करत आहे. ह्या सिक्रेटमधून आपण समजून घेतले की आपल्याला लक्ष केंद्रित केले पाहिजे, नाही की व्यस्त राहिले पाहिजे. आणि लक्षात ठेवा की लक्ष केंद्रित करूनच तुम्ही कोणतेही चांगले काम करू शकाल. सिक्रेट नंबर 7, यूज अ जर्नल ऑर प्लॅनर. हे सिक्रेट आपल्याला नियोजनाचे महत्त्व समजवते की नियोजन आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थाने समजून घेऊ. समजा एखाद्या व्यक्तीला त्याची उत्पादकता सुधारायची आहे. त्याने प्लॅनर वापरून आपले सर्व कामं आयोजित केली आहे. रोज सकाळी तो स्वतःसाठी एक लिस्ट बनवतो आणि तो त्याचे डेडलाईननुसार सर्व कामे प्राधान्यक्रमाने लिहून ठेवतो. त्याच्या कामासाठी त्याला किती वेळ द्यावा लागेल ते पण त्याच्यात लिहून ठेवतो. आता संपूर्ण दिवसासाठी त्याच्याकडे एक स्ट्रक्चर प्लॅन आहे, म्हणजे एक संरचित योजना आहे. आता संपूर्ण दिवस तो त्याच्या लिस्ट अनुसार सर्व काम करत आहे आणि सर्व काम तो लक्ष केंद्रित करून करत आहे आणि ज्या कामाला जितका वेळ दिला पाहिजे तितकाच वेळ तो देत आहे आणि जे काम होऊन जातं त्याला तो टिक करून टाकतो. आणि दिवसाच्या शेवटी तो पाहतो की सर्व काम झालेले आहे आणि एखादं काम राहिला तर तो दुसऱ्या दिवशीच्या लिस्टमध्ये लिहून टाकेल. एक योग्य नियोजनाने आपण संपूर्ण दिवसाचा वेळ कार्यक्षमतेने व्यवस्थापित करू शकतो आणि ह्यामुळे आपली उत्पादकता खूप वाढते, कारण की आपल्याला माहीत आहे कोणतं काम कधी आणि किती वेळपर्यंत करायचं आहे. हे आपल्या लक्षाला केंद्रित करण्यासाठी मदत करतो आणि आपला ताण पण कमी करतो. जर तुम्हाला ही समरी वाचायला आवडली असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता तुम्हीच विचार करा, तुमच्याकडं सगळे काम करायला एक फिक्स टाईम आहे, मग वेळ वाया घालवण्याचा प्रश्नच नाही येत. सिक्रेट नंबर 8, लर्न टू से नो. तुम्हाला नाही बोलायला शिकावं लागेल. तुम्ही प्रत्येक गोष्टीला हा नाही बोलू शकत. लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला बाउंड्रीज आणि प्राधान्यक्रम सेट करावे लागेल. विचार करा की तुम्हाला कोणी पण कोणतं पण काम देऊन जाईल तर तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रितच नाही करू शकणार. समजा एखाद्या कर्मचारीला ॲडिशनल प्रोजेक्ट दिला जातो आणि त्याला खूप साऱ्या मीटिंग्स अटेंड करायला पण सांगितलं जातं आणि तो पण सर्व गोष्टींसाठी हा सांगतो. आता त्याच्या कामाचा भार जसा जसा वाढत जातो तसा तसा त्याचा परिणाम त्याच्या कामावरही दिसू लागतो. त्याची काम करण्याची क्वालिटी पण खराब होऊन जाते आणि मग त्याच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ लागतो. तेव्हा तो नाही म्हणायला सुरुवात करतो. कोणतं पण काम त्याच्या उत्पादक क्षमतेच्या विरोधात जात असेल मग तो नाही सांगतो ते काम करण्यासाठी. उदाहरणार्थ, त्याला कोणीतरी सांगतं की तुम्हाला ही मीटिंग जॉईन करायची आहे, पण त्या मीटिंगचं काही महत्त्वच नाही आणि ती मीटिंग त्याच्या कामाच्या लोडला वाढवत आहे, तर तो त्या मीटिंगला रिस्पेक्टनी नाही सांगतो. आणि तुम्हीही तसंच केलं पाहिजे. त्या कामांना नाही सांगावंच लागेल जे तुमच्या कामाच्या लोडला वाढवत आहे आणि जरुरी कामासाठी लक्ष केंद्र करू देत नाही. जर तुम्ही आयुष्यात नाही म्हणायला शिकाल तर तुम्ही तुमचा वेळ पण वाचवू शकाल आणि तुम्हाला दर्जेदार कामही करता येतील आणि त्याबरोबर तुम्ही कामावर लक्षही केंद्रित करू शकाल. सिक्रेट नंबर 9, डेलिगेट इफेक्टिव्हली. जर तुमच्याकडे खूप सारे काम आहे तर तुम्ही त्याला डिस्ट्रीब्यूट करू शकता, म्हणजे की वितरण करू शकता. तुमच्याबरोबर जे काम करत आहेत त्यांच्याबरोबर डिस्ट्रीब्यूट करू शकता. चला तर याला पण आपण उदाहरणार्थाने समजून घेऊ. समजा एखादा टीम लीडर आहे आणि त्याच्याकडे खूप काम आहे, त्याच्यामुळे त्याचा जो महत्त्वाचा टाईम आहे तो वाया जात आहे. तेव्हा तो विचार करतो की माझं खूप सारं काम मी माझ्यासोबत जे काम करतात त्यांच्याबरोबर वाटू शकतो, सर्व काम त्यांच्यासोबत वाटू शकतो. त्यानंतर तो
आपले सर्व काम अतिशय मेहनतीने करतो आणि तसे काम शोधतो ज्याच्यात त्याच्या कामाची गरज नाही आहे, तर ते काम तो त्याच्याबरोबर जे काम करणारे आहेत त्यांना देऊन टाकतो. उदाहरणार्थाने तो एखाद्याला मीटिंग असाइन करायला देतो आणि दुसऱ्याला इव्हेंट ऑर्गनाइज करायला सांगतो. अशा प्रकारे टीम लीडर आपल्या कामाला दुसऱ्यांना सोपवून अशा जागी महत्त्व देऊ शकतो जिथे त्याच्या कामाची जास्त गरज आहे. आणि असं करून तुम्ही तुमच्याबरोबर जे काम करतात त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी पण देत आहेत, जेणेकरून ते लोक पण शिकू शकतात. सिक्रेट नंबर 10, यूज टेक्नॉलॉजी वाईसली. हे सिक्रेट आपल्याला हे सांगायला मागत आहे की आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करायचा आहे आपली उत्पादकता वाढवण्यासाठी आणि विनाश वाढवण्यात नाही. समजा एखादा माणूस आपलं काम व्यवस्थापित करण्यासाठी आणि कम्युनिकेशनमध्ये डिजिटल साधने वापरत आहे आणि त्यामध्ये त्याला सोशल मीडिया आणि बाकीचे नोटिफिकेशन्स येत आहेत आणि ते ओपन करण्यात तो डिस्ट्रॅक्ट होऊन जात आहे आणि नंतर त्याच्या लक्षात येतं हे मी काय करत आहे. आणि हे सिक्रेट आपल्याला हेच सांगायला मागत आहे की टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्याला चांगल्या कामासाठी करायचा आहे. यासाठी तुम्ही काही स्ट्रॅटेजी यूज करू शकता, जसं की आपल्या ॲप्समध्ये जे नोटिफिकेशन आपल्याला जरुरी नाही ते बंद करून टाकायचं. कामाच्या टायमाला काही स्पेसिफिक टाईम सेट करून ठेवू शकता आणि तुम्ही तुमच्या सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स आणि ईमेल्स चेक करण्यासाठी तुम्ही दिवस संपायच्या अगोदर 30 मिनिटं देऊ शकता आणि ह्या 30 मिनिटात मी सगळे ईमेल्स आणि नोटिफिकेशन चेक करेल आणि बाकी टाईम तुम्ही तुमच्या कामापासून डिस्ट्रॅक्ट नाही होणार. टेक्नॉलॉजीसारख्या सगळ्या गोष्टी चांगल्या पण असतात आणि वाईट पण असतात. आजच्या काळात टेक्नॉलॉजीचे अनेक फायदे पण आहे आणि तोटेही आहेत. जर तुम्ही सर्व गोष्टी मर्यादित आणि चांगल्यासाठी वापरत असाल तर तुमची उत्पादकता नक्की वाढेल. सिक्रेट नंबर 11, बॅच सिमिलर टास्क टुगेदर. हे सिक्रेट आपल्याला वेळ वाढवण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी एक मार्ग दाखवते आणि ते म्हणजे समान कामासाठी आपण ग्रुप तयार केलं पाहिजे. समजा कोणीतरी फ्रीलॅन्सर आहे जो एक लेखक आहे आणि एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट करतो आणि त्याच्याकडे आर्टिकल्सचे प्रोजेक्ट पण आहे, रिसर्चचे प्रोजेक्ट पण आहे. मग तो कोणतं पण काम केव्हा पण करू शकतो, नाहीतर सर्व गोष्टींसाठी एक ग्रुप बनवू शकतो आणि त्याच्यासाठी एक स्पेसिफिक वेळ देऊ शकतो. तो सकाळी आर्टिकलचं सगळं काम करू शकतो आणि दुपारी रिसर्चवर काम करू शकतो आणि इव्हनिंगमध्ये त्याचं बाकीचं काम करू शकतो. आता विचार करा की तो कोणतं पण काम कधीही करत असेल तर त्याला घडी त्याचे कामाचे साधन आणि काम करण्याची पद्धत बदलावा लागेल. समजा त्याच्याकडे 3 प्रोजेक्ट आर्टिकल्सचे आहे आणि 2 प्रोजेक्ट रिसर्चचे आहे. जर पहिले तो लिखाणचं काम पूर्ण करून घेतो तर त्याला रिसर्चसाठी वेगळं टूल्स आणि वेबसाईट ओपन करावा लागेल आणि तो परत लिखाणचे काम आर्टिकलचे काम चालू करेल तर त्याला रिसर्चचे टूल्स आणि वेबसाईट बंद करावा लागेल. आणि विचार करा की या सर्वात त्याचा किती वेळ वाया जात आहे. म्हणून सारख्या कामांसाठी ग्रुप बनवणे खूप महत्त्वाचे आहे. सिक्रेट नंबर 12, यूज रिच्युअल्स टू मॅक्सिमाइज प्रोडक्टिव्हिटी. तुम्ही तुमची उत्पादकता वाढवण्यासाठी रिच्युअल्स म्हणजे विधी किंवा दिनचर्या स्वीकारू शकता. समजा एखादा उद्योजक आहे ज्याला त्याची उत्पादकता वाढवायची आहे, तर त्यांनी त्याचं मॉर्निंग रिच्युअल्स बनवलं आहे, म्हणजे मॉर्निंग विधी बनवली आहे. तो सकाळी लवकर उठेल आणि व्यायाम आणि मेडिटेशन करेल, म्हणजे ध्यान धरेल
आणि त्याचं ध्येय जे आहे ते आठवेल. तो त्याची ऊर्जा देखील वाढवू शकतो, कारण की आता त्याला रोज रोज प्लान करण्याची गरज नाही आहे. त्याची एक रिच्युअल्स बनलेली आहे का त्याला नक्की काय करायचं आहे. काम करण्याची त्याची मानसिक तयारी असेल आणि ह्यामुळे त्याचे मनही एकाग्र राहील. असंच दुसरं उदाहरण आपण समजून घेऊया की एखादी व्यक्ती दिवसाच्या समाप्तीसाठी रिच्युअल्स बनवू शकतो. तो त्याच्या पुढच्या दिवसासाठी टू डू लिस्ट बनवू शकतो. तो त्याचे कामाचे ठिकाण व्यवस्थित ठेवू शकतो. आज त्याने कोणती चांगली गोष्ट केली आहे ते आठवू शकतो आणि पुढच्या दिवसासाठी एक प्लॅन पण बनवू शकतो. तर सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही पण दिवसासाठी रिच्युअल्स निर्माण करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यात लक्ष केंद्रित करू शकाल. सिक्रेट नंबर 13, स्टे हेल्दी. ह्या सिक्रेटमध्ये हे सांगितलं आहे की प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन क्षमता आणि टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचे व्यवस्थापन करण्याच्या नादात तुम्ही तुमचे आरोग्य विसरू शकत नाही. म्हणजे तुम्ही तुमची हेल्थ विसरू शकत नाही. शारीरिक आणि मानसिक दृष्टीने निरोगी राहणे पण खूप गरजेचे आहे. तुमचा कोणीतरी व्यावसायिक आहे आणि तो त्याच्या कामात एवढा व्यस्त आहे की कधी कधी तो जेवण करायचं पण विसरून जातो आणि कधी कधी तर व्यायामासाठी पण टाईम काढू शकत नाही. तो कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी पण वेळ काढू शकत नाही आणि काममध्ये एवढं व्यस्त राहिल्याने तो मानसिक रूपेने अस्वस्थ होऊ लागला आणि ह्या सर्व गोष्टींचं त्याच्या आरोग्यावर पण परिणाम झाला. मग त्याने नक्की केलं की मी माझ्या आरोग्यासाठी म्हणजे हेल्थसाठी पण टाईम काढेल. त्याने एक योग्य रुटीन तयार केले, ज्याच्यात त्यांनी वेळेवर व्यायाम करणे, वेळेवर पाणी पिणे, वेळेवर झोप घेणे हे सर्व गोष्टी त्याच्यात येत आहे. आणि वेळेवर व्यायाम करून वेळेवर झोप घेऊन हे सर्व करण्याने त्याच्या लक्ष केंद्रित करण्यात खूप काही सुधारणा झाली आणि ती व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्टीने पण निरोगी झाली. कोणते पण काम तुमच्या आयुष्यापेक्षा महत्त्वाचे नाही आहे. आरोग्यासाठी पण वेळ काढावा लागेल. सिक्रेट नंबर 14, ऑप्टिमाइज युअर एन्व्हायरमेंट. कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यास तुमचे एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण खूप मोठी भूमिका बजावते. समजा की कोणीतरी व्यावसायिक घरून काम करत आहे. त्याच्या घरात त्याची मुलं पण आहे आणि त्याची बायको पण आहे जे घराचे काम करते आणि ह्याच्यामुळे तो त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. असं दुसरं एक उदाहरण आपण विद्यार्थीचं पण समजून घेऊ, जे परीक्षासाठी तयारी करत आहे आणि तो लक्ष केंद्रित करू शकत नाही कारण की तिथे मुलं खेळत आहे आणि आवाज करत आहे. जर कोणी आवाज करत असेल तर लक्ष केंद्रित करायचं खूप अवघड होऊन जातं. पर्यावरण अनुकूल करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या आजूबाजूचं पर्यावरण अनुकूलित ठेवावं लागेल, तेव्हाच तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. सिक्रेट नंबर 15, नेव्हर स्टॉप लर्निंग. नेव्हर स्टॉप लर्निंग. सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणजे आत्मसुधारणेसाठी आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकासासाठी शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या जगात शिकणं खूप आवश्यक आहे. आजच्या काळात प्रत्येक कामात नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे आणि ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी तुम्हाला पहिले शिकावं लागेल आणि आजच्या काळात तुम्ही शिकल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. तर मित्रांनो, आपली बुक समरी इथे समाप्त होत आहे आणि ही बुक समरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या सगळ्या 15 गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात पण त्याचा वापर करा. नक्की तुम्हाला पण फरक जाणवेल. तर
व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल बुक समरीचा तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.